ज्या ठिकाणी एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला ते हे ठिकाण लाईव्हच्या माध्यमातून आपण बघताय. 1630 साली याच ठिकाणी एक तेजस्वी जगाचा ज्याला हेवा वाटेल, जगाच्या हृदयावर ज्यांनी अधिराज्य केलं आणि जगाच्या इतिहासाला ज्यांनी प्रेरणा दिली, चालना दिली, तो दिवस जगभरातून आणि महाराष्ट्रातून जवळजवळ लाखो आहेत ते शिवभक्त या ठिकाणी पोचले जातात. पण शिवरायांचा इतिहास आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही शिवनेरी किल्ल्यावर आलो, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि संपूर्ण विश्वाच्या हृदयावर एक अधिराज्य गाजवलं. मग तो राजा कसा होता, प्रजा कशी होती आणि त्यावेळी तो दिवस कसा होता, हे सगळं आपणाला तुमच्यापर्यंत सांगण्यासाठी अनेक लोक माझ्याशी जोडलेत. आपण आहोत पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुक्यामध्ये असणारं शिवनेरी, ज्या ठिकाणी 1630 साली एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला आणि संपूर्ण जगाच्या हृदयावरती ज्याने अधिराज्य गाजवलं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीवर आपण आलो. आल्यानंतर इथं अनेक आपणाला मंडळी भेटली. आमचे सुपुत्रांनी या ठिकाणी भेट दिलेले आहे. माझ्यावर आमचे सुपुत्र तन्मय पाटील जोडलेले आहे. तन्मय, आपण नेहमीच विविध ठिकाणी जातो, पण इथं आल्यानंतर काय वेगळं समाधान वाटतं? काय इथं खूप भारी वाटलं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती यांचं इथं पाळण आहे. इथं खूप भारी वाटलं. मी तर सगळ्यांना तरुण पिढीनं सांगतो की तुम्ही गोव्याला नक्कीच जावा, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जरूर भेट द्या. आणि महाराष्ट्राचं आज आपण ज्या ठिकाणी आपण तन्मय बघतोय की अनेक ठिकाणी आपण बघतोय की राजे पुन्हा जन्माले, अनेक ठिकाणी आपल्याला बोर्ड बघायला. ह्यावर तुला काय वाटतं? नाही, नक्कीच महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा, काहून 13 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार होते. आज महाराज असते तर अत्याचार ही गोष्ट घडलीच नसती. राजकारणी यावर लक्ष देत नाही. राजकारण फक्त आपले राजकारण करतात, बाकी काय करत नाही. मी तर म्हणतो महाराजनी पुन्हा जन्माने घ्यावं. महाराज होते म्हणून आपण आहेत. आपण आज व्यवस्थित आपण घरात बसतो वगैरे. महाराजनी, मी खरं सांगतो सगळ्यांना की महाराजनी पुन्हा जन्माला घ्यावे. आपण बघू शकतो लहान चिमुकल्या निरागस आणि निष्पाप मुलांच्या वरती, मुलींच्या वरती अत्याचार होत आहेत आणि म्हणून महाराज पुन्हा जन्माला यायला पाहिजे असं आमचे सुपुत्र तन्मय पाटील यांनी सांगितलेलं आहे. खऱ्या अर्थानं इथं शिवनेरी गडावर किल्ल्यावर आल्यानंतर भव्यतेचं आणि रम्यतेचं दर्शन घडतं, पण त्याबरोबर इतिहासाचा ठेवा आणि इतिहासाची आठवण देणारा क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवकेसरीचा छोटासा प्रयत्न. जय भवानी! मित्रांनो, आपण आहोत पुणे जिल्ह्यामध्ये असणार शिवजन्मभूमी शिवनेरी गडावर आपण आलेलो आहोत. या महाराष्ट्रातली संस्कृती आणि महाराष्ट्रातली परंपरा ज्याने अखंड ठेवण्याचा काम केलेलं आहे, ते आपणाला शिक्षक खऱ्या अर्थानं कुंभार मडकं घडवतो, पण त्या मातीमध्ये चिकटपणाचा अंश असतो. आणि म्हणून ही तरुण पिढी घडली पाहिजे, ह्या देशाचा तरुण घडला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीला भेट दिली पाहिजे, म्हणून संपूर्ण या शिक्षकांचं खऱ्या अर्थानं गौरव केला पाहिजे. मित्र, आपण कुठून आलात? आम्ही जेऊरवरून, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. काय वाटतंय, आपण आपल्या शाळेचं नाव काय? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जेऊर. काय आनंद होतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला आपण भेट दिली? आम्हाला खूप आनंद होत आहे आणि आम्ही सगळं पाहिलं. जन्मभूमी कुठे आहे, म्हणजे पाण्याची टाकी कुठे आहे, कोणकोणती सुविधा आहे इथं. काय वाटतं तुला की जिथं ज्यावेळी यंत्रणा नव्हत्या, यंत्रणा पोचत नव्हते, अशा वेळी या अशा दुर्गम भागामध्ये कशा प्रकारे सैन्य आलं असेल? तू काय अभ्यास इथला केला? त्या काळात खूप कष्टाळू लोक होते आणि त्यांनी खूप कष्ट करून हे सगळे वस्तू घडवले आणि एकाही वस्तूला वाया नाही घातले. म्हणजे अतिशय सुयोजन असं होतं. गडावर येणाऱ्या तरुणांना किंवा सर्व
तरुणाने काय आवाहन करशील? तुम्ही पण या आणि शिवरायांचे पूर्ण चरित्र बघा, त्यांची जन्मभूमी पाळणा व मूर्ती, इकडे जिजाऊंचं मंदिर ते बघा. खऱ्या अर्थाने ह्या तरुणानं सांगितले की आपण जर गडावर येत असेल तर गडावर असणाऱ्या खऱ्या अर्थानं जी संस्कृती आहे ही संस्कृती टिकली पाहिजे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखता यावा यासाठी प्लॅस्टिकचा वापर करू नका, प्लॅस्टिकचा वापर टाळा. आणि म्हणून तरुणांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला संदेश दिलेला बघायला मिळतोय. मित्रांनो, शिवनेरी गडावर आल्यानंतर इथं महाराष्ट्राच्या विविध राज्यातून विविध शाळेतून जवळजवळ लाखो विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी येतात. पण मला नवकेसरीला पडलेला प्रश्न आहे, या शिवनेरी गडावर आल्यानंतर अनेक राजकारणी केवळ फोटोबाजी करतायत, दिखावा करतायत. पण अनेक वर्ष जे पडून राहिलेल्या माझ्या पाठीमागे जर आपण जर बघाल तर छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी आहे. इथं केवळ राजकारण होतंय, मताचं राजकारण होतंय, पण मात्र इथं कुठल्याही प्रकारचं आपणाला एकही दगड लावलेला दिसत नाही. मित्रांनो, माझा प्रश्न आहे, महाराष्ट्रातले गड किल्ले आणि महाराष्ट्रातले असलेली दुर्मिळ ठिकाण हे खरं पुरातन तत्वकाळानं बनवलं पाहिजे, पण मात्र गड किल्ले का बनवत नाहीत? मग राजकारणी केवळ राजकारण करतायत, मताचं राजकारण करतायत, स्वार्थाचं राजकारण करतायत. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या शिवनेरी गडावर जन्म झाला, पाठीमागे जन्म झाला, ते ठिकाण सुशोभित होणं गरजेचं आहे. पण नको तिथं सुशोभित करून महाराष्ट्रातल्या जनतेची आणि शिवभक्तांची कुठंतरी फसवणूक होते का, हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, शिवनेरी, जुन्नर.